म्हैसूर पॅलेसचा घेतला आहे. तुम्ही बघू शकता किती आहे. लाईट शो असल्यामुळे इथे खूप गर्दी जमा झाली होती. आम्ही पण लाईनीत थांबलो आतमध्ये जाण्यासाठी. तर तुम्ही हे क्यूट मुलगी पाहू शकता. त्यानंतर आतमध्ये गेलो आणि हे लाईट्स तुम्ही पाहू शकता. तर लाईट्सचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही पाहू शकता म्हैसूर पॅलेसच्या लेफ्ट साईडचा व्ह्यू आहे हा. इव्हिनिंगचा टायमिंग झालता त्यामुळे मी असा काही व्हिडिओ घेतला. इव्हिनिंग झाली होती आणि लाईट्स लावल्या होत्या त्यांनी. तर तुम्ही हा ब्युटिफुल तर तुम्ही पाहू शकता माझ्या एक्झॅक्ट मागं म्हैसूर पॅलेस आहे. हे म्हैसूर पॅलेसचा फ्रंट व्ह्यू आहे. तुम्ही पाहू शकता हे पॅलेस किती मोठा आहे, किती एकर्स मध्ये आहे. त्यानंतर थोड्याच वेळात लाईट शो चालू झाला. तर हे पॅलेस अजून ब्युटिफुल दिसत होतं लाईट्स लागल्यानंतर. पॅलेस कसं वाटत आहे मला कमेंट मध्ये सांगा. पॅलेसच्या थोडं जवळ गेलो आणि थोडे व्हिडिओज काढले. तर आज लाईट शो असल्यामुळे इथे तुम्ही गर्दी पाहू शकता. खूप गर्दी झाली होती. अर्ध्या तासानंतर लाईट शो संपला आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि दुसऱ्या दिवशी परत एकदा आलो म्हैसूर पॅलेसमध्ये. तर तुम्ही पाहू शकता माझा एक्झॅक्ट माग पॅलेस आहे. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आलो बिकॉज आम्हाला आतमधून म्हैसूर पॅलेस बघायचं होतं. तर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा. तिकीट वगैरे काढून आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला हे व्ह्यू दिसला. तर तुम्ही हे पाहू शकता काचच्या आतमध्ये काय ठेवलं आहे यांनी. मंदिर वगैरे ठेवले होते काचच्या आतमध्ये. त्यानंतर पुढे आलो आणि तुम्ही हे व्ह्यू पाहू शकता. तिथूनच लेफ्ट साईडला बघितलं आणि हत्तीचं सूड दिसले आम्हाला. त्यानंतर आम्ही थोडं पुढे आलो आणि हे खांब तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. या पॅलेसमध्ये एंट्री केल्यानंतर असं वाटत होतं एकदम रॉयल वाईब्स येत होत्या. त्यानंतर ह्यांचे पूर्वजांचे तुम्ही फोटोग्राफ्स पाहू शकता. ते लोक ह्याचा यूज कशासाठी करत असतील ते मला कमेंटमध्ये सांगा. तर हे राजांचं सामान होतं. तर हे बुक तुम्ही पाहू शकता. हे राजांची फेवरेट बुक होती. तर मी हळूहळू पुढे पुढे जात होतो पेंटिंग्स वगैरे बघत. पूर्ण पॅलेस मध्ये हे एरिया खूप अट्रॅक्टिव्ह वाटत. त्यानंतर मी थोडं पुढे आलो आणि या विंडोच्या जवळ आलो आणि बाहेर बघितलं. तर तुम्ही बाहेरचा व्ह्यू. पॅलेसच्या बरोबर मध्ये असं मोकळा स्पेस ठेवला होता त्यांनी. तर हे असं काही आतमधलं स्ट्रक्चर होतं. तर तुम्ही हे स्ट्रक्चरही पाहू शकता किती ब्युटिफुल वाटत आहे. असा होता माझा आजचा आउटफिट. रेड कलरचं जॉकेट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. त्यानंतर थोडं पुढं आलो आणि ह्या लहान मुलांना पाहून मला माझ्या लहानपणीची आठवण आली. बिकॉज आम्ही असंच ट्रिपला जायचो युनिफॉर्म वगैरे घालून. त्यांना विचारलं आम्ही कुठल्या, तर ते केरलावरून आले होते ट्रिपला. त्यानंतर थोडं पुढं आलो. आता आम्ही एकदम फ्रंट साईडला आहे आत्ता पॅलेसचा. आत्ता एवढ्या वेळात फक्त अर्ध पॅलेस कव्हर झालं होतं. आणि इथं राजा महाराजांचं दरबार होते आणि त्याच्यात शेजारी रूम्स होते. बट रूमला लॉक लावलं होतं. तिथं अलाउड नव्हतं जायला. तर त्यानंतर तुम्ही हे खांबावरची डिझाईन पाहू शकता किती अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. त्यानंतर थोडं पुढं आलो आणि आम्हाला गोल पायऱ्या दिसला. तर आम्ही खूप कन्फ्युज झालो कोणत्या पायरीने जायचं. त्यानंतर एक मित्र समोरून आला आणि मी इकडून गेलो. तर दोघं एकाच जागेवरती निघलो. त्यानंतर आम्ही खाली आलो आणि बघतोय तर आम्ही एक्झिट पॉइंट वरती होतो पॅलेसच्या. राजा महाराजांची वस्तू आहेत हे.
त्यानंतर शूज कलेक्ट केले आणि बाहेर आलो. मी आणि पप्या दोघंच बाहेर आलो होतो. अजून बाकीचे पोरं आतमध्येच होते. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. तिथं दर्शन घेतलं. तर सगळी पोरं आल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो. त्यानंतर म्हैसूर पॅलेसच्या बाहेर आलो आणि फोटोज व्हिडिओज काढले. तर तुम्ही स्लोमो व्हिडिओ पाहू शकता. स्टार्टिंगला मी तुम्हाला नाईटचा व्ह्यू दाखवला होता पॅलेसचा. आता डेचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. किती अट्रॅक्टिव्ह वाटत आहे आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा.